बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बिस टुडे प्रोग्राम में भलीकार मां आहियां ज़ुहैब काका। नाज़रीन, अॼु असां ॿिनि इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं, जंहिंमें हिकिड़ो इशू इहो आहे त 5 मार्च ते जेका कॉन्फ्रेंस कई हुई डॉक्टर हफ़ीज़ शेख साहब फेडरल फाइनेंस मिनिस्टर, त जेकॾहिं RGST खे लागू न कयो त असां हुन सां रिलेटिवली के मयार ॿुधाईंदासीं, छो जो असांखे टैक्स त कलेक्ट करिणो ई आहे, पोइ उहो चाहे RGST जे फॉर्म में हुजे या उन्हनि सां रिलेटिवली कंहिं मेयरमेंट्स जे हवाले सां हुजे। ऐं उन ते उन्हनि स्टॉक एक्सचेंज में प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस कराया आहिनि, जंहिंमां MTS मार्जिन ट्रेडिंग सिस्टम, जंहिंमें जेको इंट्रस्ट रेट मिलंदो उन इंट्रस्ट रेट जे थ्रू गवर्नमेंट खे रेवेन्यूज़ वसूल थींदा। ऐं उनखां अलावा MFS मार्जिन फाइनेंस सिस्टम, उन मां बि जेके इंट्रस्ट रिसीव थींदो उहे एज़ अ रेवेन्यू गवर्नमेंट खे वेंदा, त जो गवर्नमेंट पंहिंजा फिस्कल डेफिसिट खे कवर करे सघे। उनखां अलावा लीवरेज मार्केट प्रोडक्ट्स आहिनि, काफ़ी अरसे खां मार्केट में न आया हुया, उहे हाणे अची चुका आहिनि। ऐं इन्हनि जे अचण सां हिकिड़ो त फ़ाइदो कंज्यूमर खे बि आहे, जेके फाइनेंस इनमें स्टॉक्स में जेके डील कनि था। इन खां अलावा जेके बि स्टॉक मार्केट सां रिलेटेड आहिनि, वॾा वॾा टाइकन्स जेके आहिनि, उन्हनि खे बि फ़ाइदो पवंदो, छो जो CFAs जे बंदि थियण खां पोइ ही पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे जो वरी वापसि लीवरेज प्रोडक्ट्स आंदा विया आहिनि। ऐं लीवरेज मार्केट प्रोडक्ट्स आणण जी वजह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा ई आहे त RGST लागू न थी रहियो आहे, छाजे करे उनमें गवर्नमेंट जी मुख़्तलिफ़ पार्टीज़ जो कंसेंसस हुजणु ज़रूरी आहे, जेको अञा ताईं न थी सघियो आहे। इन खां अलावा असां ॻाल्हाईंदासीं सिंधी इंडस्ट्रियल फोरम ते, इंडस्ट्रियल एरियाज़ में या इंडस्ट्री जे तबिके में सिंधियुनि जी नुमाइंदगी जे हवाले सां, सिंधियुनि में ॼाण जे हवाले सां, उनमें केतिरी जेको आहे सो कराची में इंडस्ट्रीज़ जे अंदरि केतिरो पोर्शन आहे सिंधियुनि जो जेके इंडस्ट्रीज़ रन कनि था, या उनखां अलावा जेके एग्रीकल्चर सां रिलेट कयो वञे इन ॻाल्हि खे, त अञा वधीक सुठो थींदो। असांजे इंटीरियर सिंध में एग्रीकल्चर जेतिरा बि प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि खे असां रिलेट कंदासीं सिंध इंडस्ट्रियल फोरम सां। उन सां अॼु असां दावत ॾिनी आहे पंहिंजे गेस्ट खे, डॉक्टर मीर मुस्तफ़ा साहब। अस्सलाम वालेकुम सर, वेलकम टू द शो। थैंक यू सर, इंडस्ट्रियलिस्ट तव्हां आहियो बिल्कुलु, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी जॾहिं इंडस्ट्रियलिस्ट अहिड़ी ॻाल्हि कंदा। असां सिंधी इंडस्ट्रियल फोरम जो आगाज़ कयो आहे ऐं उनखे अॻिते हलाईंदासीं। त सभ खां पहिरियों त मूंखे जो बेसिक इंट्रोडक्शन ॾियो त सिंध इंडस्ट्रियल फोरम खे क़ाइमु करण जी वजह छा? बेसिकली ही मुंहिंजे ख़्याल में जेको डेवलप थी मुंहिंजे ज़हन में सोच त इंटीरियर में बेरोज़गारी ॾिसी करे ऐं ॾाढो वेल एजुकेटेड माण्हू असां वटि इंटीरियर में अवेलेबल आहिनि, ऐं फाइनेंसिस बि अवेलेबल आहिनि उन सां गॾोगॾु। त पर बेसिकली हुननि खे ओपिनियन दिमाग़ में कोन्हे त असां वटि कहिड़ी इंडस्ट्री ॾे वञूं, छो जो असां बैकग्राउंड रहियो कोन्हे। जॾहिं प्री पार्टीशन थियो, हिंदू सरमाएदार हुयो, उहो हितां माइग्रेट करे हले वियो। 60s में खां वठी 70s ताणी अर्बन एरिया में त डेवलपमेंट थी, इंटीरियर ते कंहिं तवजह न ॾिनी वई। ऐं 70s खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो अलमियो इहो थियो त रोज़गार जा दरवाज़ा त खुलिया, त उहे गवर्नमेंट जॉब्स जी सूरत में खुलिया। अगेन इंडस्ट्रियल हिकिड़ी वरी उनखे ई बैरियर लॻी वियो, त उन पासे ॾे उहा सोच असांजे माण्हुनि में डेवलप न थी सघी। सो बेसिकली असांजो फोरम जो जेको मक़सदु हूंदो उहो इहो ई हूंदो त असां उते माण्हुनि खे एजुकेट कयूं, इंडस्ट्री जे तरफ़ माइल कयूं। असां जेको बेरोज़गार खे सरकारी जॉब वठण जे लाइ त 20-25 लख रुपया ॾियण लाइ तयारु आहे, पर का कॉटेज इंडस्ट्री उहा हणण लाइ तयारु न आहे। सो असां हुनखे बेसिकली उहे सर्विसिस प्रोवाइड कंदासीं त इहा इंडस्ट्री लॻंदी कीअं, तव्हांखे हुन में कहिड़ियूं कहिड़ियूं बैरियर्स, उनजी बैरियर्स हटाइण जी कोशिशि कई वेंदी, उनखे अहिड़े क़िस्म जूं असां फैसिलिटीज़ उनखे अवेलेबल उते ऑन द स्पॉट करे ॾींदासीं। इंडस्ट्रीज़ जी जॾहिं बि ॻाल्हि थी आहे त मुंहिंजे दिमाग़ में हमेशह इहो ईंदो आहे त लार्ज स्केल मैन्युफैक्चरिंग सिस्टम्स वग़ैरह जो मुंहिंजे दिमाग़ में इहो रहियो आहे हमेशह, त जेके बि इंडस्ट्रीज़ हाईली स्केल ते आहिनि, तव्हां ॻाल्हि कई कॉटेज इंडस्ट्री जी, कॉटेज हवाले से जेके नंढियूं नंढियूं इंडस्ट्रीज़ आहे होम में प्रोवाइड करे सघो था, डेफिनेटली ईअं थी सघे थो। पर मूंखे इन सां गॾो गॾु इहो ॿुधाईंदा हलो त कराची जे अंदरि जेके डिफरेंट ज़ोन्स आहिनि इंडस्ट्री जा, उते वाकई में सिंधी अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी फैक्ट्रीज़ रन करे रहिया आहिनि? जेकर आहिनि त उहे केतिरे स्केल ते? फार्मास्यूटिकल इंडस्ट्री में आहिनि असांजा कुझु सिंधी ॿाहिरि, बाक़ी ॿिनि इंडस्ट्रीज़ में तमामु न हुअण जे बराबरि आहिनि। कुझु टेक्सटाइल सेक्टर में आहिनि, कोहिस्तान जी कुझु फैमिलीज़ आहिनि जेके असां वटि इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, बाक़ी मेजॉरिटी एॾी 1% बि मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असां रेशो कढंदासीं त 1% बि अवेलेबिलिटी न आहे। असां लाइन ते डॉक्टर शाहिद साहब खे वरितो आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। हेलो डॉक्टर शाहिद सिद्दीकी साहब, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। सर, मुझे बताते चलिएगा कि कल 5 मार्च को जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई है उसके हवाले से RGST अगर नहीं लग रहा तो इन्होंने एक रिलेटिव मेजर्स बताए मार्जिन ट्रेडिंग सिस्टम का और मार्जिन फाइनेंस सिस्टम का, क्योंकि RGST पे गवर्नमेंट के सारी पार्टीज का कंसेंसस होना लाजमी है, वो नहीं हो पाया, तो आपका इस पे क्या कहना है? नहीं, देखिए बुनियादी बात यह है कि अगर RGST पे लोग राजी नहीं हुए तो ये पाकिस्तान एक जिंदा कौम की निशानी है, क्योंकि ये एक जालिमाना टैक्स था। अब हुकूमत को रेवेन्यूज इसलिए चाहिए हैं कि हमारा बजट खसारा जैसे जिसका हदफ 685 बिलियन था वो कोई 1200 अरब तक पहुंचने का खदशा है, और IMF ने हमारी किस्त रोकी है।
تو اس کا جو سب سے محفوظ طریقہ ہے وہ یہ طریقہ تھا کہ ہمارا ایک فیصلہ ہوا تھا صوبوں اور مرکز کے درمیان، جس پہ چاروں صوبے اور مرکز متفق تھے، اور وہ یہ تھے کہ صوبے 170 ارب روپیہ 170 بلین روپیز سرپلس جنریٹ کریں گے ایفیکٹولی ٹیکس نیٹ پر لا کر ایگریکلچر سیکٹر پر اور ریئل اسٹیٹ سیکٹر کا. تو یہ وہ چیز ہے کہ اگر اس کو ایک مرتبہ ٹیکس نیٹ میں لے آئیں تو ہمارا ٹیکس جی ڈی پی تناسب آئندہ کے لیے بھی بڑھے گا اور اس سال کے مسئلے بھی حل ہوں گے اور عوام پر بوجھ نہیں پڑے گا. تو اگر یہ فیصلے پر عمل نہیں ہوتا، دوسری بات ڈاکٹر صاحب یہاں پہ ایک بات مجھے ذہن میں آ رہی ہے کہ آر جی ایس ٹی کے اندر جو انہوں نے ریفارمڈ گڈس اینڈ سروسز ٹیکس کا نام دیا ہے، تو یہاں پہ جو کنسلٹیشن فرم تھی، انجینئرنگ فرم ہو یا فارماسیوٹیکل فرم ہو یا ڈاکٹرس ہوں جو کہ سرو کرتے ہیں شام کے ٹائم اپنی کلینکس میں، ان کے اوپر بھی ٹیکس لاگو ہوتا. اگر آپ کہہ رہے ہیں کہ یہ آر جی ایس ٹی صحیح نہیں تھا تو میرے خیال سے اگر یہ چیزیں اس کی مد میں پھر بھی نہیں آئیں تو اگین یہ ہمارا ہی نقصان ہے. شاید نہیں، ہمارا بالکل نقصان نہیں ہے. اس کی وجہ یہ ہے کہ میں نے آپ کے پروگرام میں ایک دفعہ کہا تھا، میں آپ کو دوبارہ یاد دلا دوں کہ جو تنخواہ دار طبقے ہیں وہ 25,000 روپے مہینہ یا 3 لاکھ روپے سال آمدنی پر انکم ٹیکس دے رہے ہیں. صحیح. تو ہم نے پہلی تجویز یہ ہے کہ اگر تنخواہ دار طبقے 3 لاکھ روپے سالانہ آمدنی پر ٹیکس دیتے ہیں تو پاکستان میں ہر شخص اور ادارے پر جس کی آمدنی 3 لاکھ روپے سال ہے، چاہے وہ ڈاکٹر ہو، انجینئر ہو، بیوٹیشین ہو، جو بھی کام کرتا ہے، بزنس مین ہو، ایگریکلچر کا ہو، اسٹاک ایکسچینج ہو، اس سے آپ ٹیکس لے لیں تو اس کے اندر یہ ساری چیزیں کور ہو جاتی ہیں. ہم جو آر جی ایس ٹی ہے یہ انڈائریکٹ ٹیکس ہے جو الٹیمیٹلی آگے منتقل ہو جاتا ہے. مثلا ایک ڈاکٹر 1,000 روپے فیس لے رہا ہے، آپ اس پر 15% جی ایس ٹی لگائیں گے تو وہ اپنی فیس 1150 روپے کر دے گا. تو ہم یہ چاہتے ہیں کہ انکم پر لگائیں تاکہ اسی آدمی پر بوجھ پڑے جو کہ دے رہا ہے، عوام کو منتقل نہ ہو. اس لیے آر جی ایس ٹی کو آپ اس سے کمپیئر نہیں کر سکتے. اچھا، آخری کوشچن میرا آپ سے یہ رہے گا کہ انہوں نے جو لیوریج مارکیٹ پروڈکٹس انٹروڈیوس کرائی ہیں میرے خیال میں وہ کافی اچھی ہیں، کیونکہ کافی ٹائم سے اسٹاک مارکیٹ کے اندر سی ایف اے بند ہونے کے بعد کوئی لیوریج پروڈکٹ وہاں پہ موجود نہیں تھی، تو اس سے ڈیفینیٹلی ہمیں پازیٹیو امپیکٹ نظر آئے گا. لیکن آپ کیا سمجھتے ہیں کہ اس فسکل ایئر کے اینڈ تک گورنمنٹ کے ریونیوز اور ڈیفیسٹ کم ہو جائے گا؟ نہیں، دیکھیے ڈیفیسٹ بالکل کم نہیں ہوگا. اس کی وجہ میں آپ کو ایک بات بتا دوں کہ آپ کسی وقت فرصت ہو تو اکنامک سروے نکالیے جو حکومت پاکستان نے ایشو کیا تھا. اس اکنامک سروے میں یہ لکھا ہے کہ منسٹری آف فائنانس نے ایشو کیا تھا کہ ایک سال میں اسٹاک ایکسچینج پر اگر گین ٹیکس نہیں لگائیں تو 112 ارب روپے کا قومی خزانے کو نقصان ہوتا ہے. 112 ارب روپے ایک سال کا نقصان، یہ فگر حکومت پاکستان کی ہے. تو میں تو یہی کہہ رہا ہوں کہ صرف آپ ایک ہی کام کر دیں کہ آمدنی پر یا گین ٹیکس کے اوپر ٹیکس اسی شرح سے لگا دیں جس پر دے رہے ہیں، تو یہ سب سے مؤثر طریقہ ہے. اور اس کے بعد اسٹاک ایکسچینج کو ٹرانسپیرنٹ بنائیں تو آپ کو مستقل جو ہے وہ فائدہ ہوگا، اور اسٹاک ایکسچینج میں ٹرانسپیرنسی آنے سے بہت سے لوگ بچتوں کے لیے یہاں پر راغب ہوں گے. سر لیکن میرا خیال ہے جہاں تک کہ اسٹاک ایکسچینج ہماری صرف 4 یا 5 کچھ ایسے گروپ ہیں جن کی وجہ سے لیڈ ہوتی ہے، اگر ان گروپ میں یہ پھر سے اگر اس چیز کا پورا ریونیو ان کے فائدے میں آ گیا تو میرے خیال سے یہ پھر سے ایک ناجائزی ہوگی. نہیں، دیکھیے بات یہ تھی کہ جب تک انصاف نہیں ہوگا جس معاشرے میں، جس کاروبار میں، وہاں تباہی یقینی ہے. میں اب بھی کہہ رہا ہوں کہ جو اس کو ٹرانسپیرنٹ اگر آپ بنائیں تو میرا اپنا خیال یہ تھا کہ اسٹاک ایکسچینج کا جو ٹرن اوور ہے کچھ سالوں میں جھٹکا لگے گا، بس بعد میں کم سے کم یہ 10 گنا ہو جائے گا، کیونکہ اس میں ایکٹیو لوگ 20-25 ہزار ہیں. ہم یہ چاہتے ہیں کہ 18 کروڑ کی آبادی میں کم سے کم 2 کروڑ لوگ اسٹاک ایکسچینج میں کاروبار کریں. تو یہ اسی وقت ہوگا جب سے اس کو ٹرانسپیرنٹ بنائیں گے اور جو اجارہ داری ہے چند گروپوں کی وہ ختم کریں. تو اس کے لیے میں آپ کو ٹرانسپیرنٹ بنانا اور گین ٹیکس کی بات کر رہا ہوں. اگر یہ نہیں کرتے تو پھر لیپا پوتی میں کہتا ہوں اس کو. کیونکہ اگر آپ نے نوٹ کیا ہوگا تو جب اسٹاک ایکسچینج کی یہ کنڈیشن نہیں تھی، جب یہ 14,000 کے لیول پر تھا تو ہمارے پاس 500 کے اراؤنڈ والیوم ہوتا تھا، 500 ملین کے اراؤنڈ، اور آج وہ نہیں ہے. جبکہ میں یہ چاہ رہا ہوں کہ اسٹاک ایکسچینج واقعی اپنے اسی بوم پہ جائے، وہاں پہ اپنا یہ والیوم دکھائے. بوم نہیں تھا، میں آپ کو بتا رہا ہوں نا کہ اس وقت جو ہم نے لکھا تھا، اگر آپ میری تحریریں نکالیں تو اس وقت جو تھا بھی ہم نے یہ کہا تھا کہ سٹے بازی ہو رہی ہے. اور جو ہم یہ کہہ رہے تھے کہ باہر سے پیسہ آ رہا ہے، وہ سارا پیسہ باہر سے نہیں آتا، وہ حوالے کا پیسہ ہوتا ہے جو سوئٹزرلینڈ سے یا باہر سے آ جاتا ہے. ہم یہ چاہتے ہیں کہ جو ہونا تھا ہو گیا، اس پر مٹی ڈالیں، لیکن اب اس کو ٹرانسپیرنٹ بنائیں اور یہ کوشش کریں کہ 20-25 ہزار کے بجائے 2-3 کروڑ آدمی یہاں ڈیل کریں تاکہ اس کا بزنس بڑھے. آرٹیفیشل ٹرن اوور کو ہم ایکسیپٹ نہیں کرتے، جو چند لوگ سٹے بازی یا انسائڈ ٹریڈنگ کرتے ہیں. اب بہت ہو گیا، اس کو ختم ہونا چاہیے. ٹھیک ہے، بہت بہت شکریہ ہمیں جوائن کرنے کا شاہد صاحب. ناظرین، ڈاکٹر شاہد صدیقی کے ساتھ اگر موجود ہوا انہوں نے جو چوڑی ہوئی تو ڈیفینیٹلی اسٹاک پروڈکٹس آئن जेकर इन्हनि ते बग़ैर कंहिं डिस्क्रिमिनेशन जे कमु कयो वञे.
हाणे असां हलंदासीं पंहिंजे गेस्ट मीर मुस्तफ़ा साहिब जी तरफ़ खां पुछंदासीं सर वेरी वेरी फ्रेंकली टू बी ऑनेस्ट जॾहिं सिंध जी ॻाल्हि थींदी आहे इंडस्ट्रीज़ जी ॻाल्हि थींदी आहे ग्रेजुएशन जी ग्रेजुएट्स जी ॻाल्हि थींदी आहे त मुंहिंजे अंदरि बि हिकिड़ो यूथ जेको आहे उहो ॿाहिरि निकिरी वेंदो आहे छाजे करे तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान में असांजी पूरी पॉपुलेशन मां 60% यूथ आहे असां वटि बिल्कुलु त मुंहिंजे ख्याल में हिननि खे जेकॾहिं यूटिलाइज़ कयो वञे सही नमूने सां इंडस्ट्री फोरम जंहिंजे तव्हां क़ाइमु कयो आहे जेको सिंध इंडस्ट्रियल फोरम इन खे जेकॾहिं सभ खां पहिरियां सोचियो वञे हा ऐं इहे सभु शयूं कयूं वञनि हा त मुंहिंजे ख्याल में डेफिनेटली उन हींअर असांखे फ्रूट्स मिलणु शुरू थी वञनि बिल्कुलु मिलणु खपनि जेका 10 साल पहिरियां शइ शुरू थियणु खपे आहे 15 साल उनजो हिकु ट्री लॻियूं डेवलप थी चुको हुजे हुन में फल बि अची चुको हुजे ऐं फल हर को खाए आहे बदकिस्मती इहा आहे त को इनिशिएटिव असां वटि वठण लाइ तयारु कोई कोन्हे हिकिड़े जनरल इशूज़ में पाण खे फासाए माण्हू इंगेज करे रखनि था फर्दर पॉज़िटिव थिंकिंग ॾे को सोचे घटि थो सो चलो देरि आया दुरुस्त आया हिसाब सां उहो ई मां सोचियो त ॿिए के न के भला मां ई उनखे इनिशिएटिव वठां राइट अच्छा तव्हां जॾहिं इहो स्टार्ट कयो पे डेफिनेटली सुठी ॻाल्हि आहे पर स्टार्ट करण वक़्तु तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं मुसीबतूं साम्हूं आयो ऐं तव्हां छा था सम्झो त उन्हनि खे तव्हां कहिड़े हिसाब सां डील कयो हा बिल्कुलु हिकु त इन में जॾहिं नालो मां चूज़ कयो नाले चूज़ करण सां ई मूंखे हिकिड़ी शइ मिली त लिसानियत त इन मां ज़ाहिर नथी थिए पर न बेसिकली सिंध में जेके बि रहंदड़ आहियूं उहे सिंधी आहियूं असां इन करे मां इन नाले ते बि कॉम्प्रोमाइज़ कयो त वाकई जेके बि या त पाण खे उहा अलॻि करे इन शइ खां न त बाक़ी त सिंधी आहियूं इन करे बेरा हिकिड़ी शइ अञा आहे इहो रोड मैप आहे 500 किलोमीटर जो आहिस्ते आहिस्ते ब्रेकर्स बि हूंदा उहा कवर अप करे वेंदासीं इंशाअल्लाह अच्छा जेकॾहिं कराची जे अंदरि मां इंडस्ट्रीज़ जी ॻाल्हि कयां जीअं तव्हां ॿुधायो त फार्मास्यूटिकल जे अंदरि कुझु सिंधी आहिनि उनखां अलावा ॿियूं कुझु इंडस्ट्रीज़ तव्हां ॿुधायूं इनखे हाईलाइट कंदा हलो कहिड़ियूं कहिड़ियूं इंडस्ट्रीज़ आहिनि उते उहे कहिड़े यानी केतिरे स्केल ते आहिनि उन्हनि जो केतिरो आहे ट्रेंड आहे केतिरियूं हाई क्लास जूं इंडस्ट्रीज़ आहिनि जीअं लार्ज स्केल मैन्युफैक्चरिंग जी ॻाल्हि थींदी आहे तमामु हाईली इंडस्ट्रीज़ हूंदियूं आहिनि त इहे जिन में सिंधी कमु कनि पिया हींअर असांजा उहे केतिरे हाई लेवल जूं इंडस्ट्रीज़ आहिनि फार्मास्यूटिकल इहा बि असां वटि मीडियम लेवल जी इंडस्ट्री न आहे हाई लेवल जी इंडस्ट्री आहे ऐं टेक्सटाइल इंडस्ट्री ऑलरेडी उहा बि हाई लेवल जी आहे ऐं आयरन इंडस्ट्री आहे जंहिंमें मां पंहिंजी फील्ड आहे उहा बेसिकली उहा बि तमामु हाई स्केल जी इंडस्ट्री आहे सिंधी इन्वेस्टमेंट त आहे असांजे इलाइक़नि में पर बेसिकली को दिलि नथो ॿधे छो त मोटिवेशन कोन्हे बेसिकली उन शइ जी ॼाण कोन्हे त इंडस्ट्री इहा लॻंदी कीअं उनखे रन कीअं कबो इंडस्ट्री जो इहो बेसिकली जॾहिं इंडस्ट्री जो लफ़्ज़ थो अचे त असां सिंधी माण्हू सोचे थो त इहो वॾो को जिन भूत भला आहे त असां बेसिकली हिन फॉर्म ते इहा ई शइ हुननि खे चवंदासीं बाबा हे को जिन भूत कोन्हे हे हर को करे सघे थो जहिड़ो कराची में रहंदड़ या वॾे शहर में रहंदड़ माण्हू खे अकल आहे उहो साॻियो इंटीरियर में रहंदड़ माण्हू खे उहो ई अकल आहे उहो ई सेंस आहे तंहिंजे करे त हिकु उन ख़ौफ़ जे दायरे मां उनखे कढणो आहे बेसिकली त तव्हां अहिड़ो कहिड़ो मैकेनिज़म ठाहियो जंहिंजे थ्रू तव्हां उन्हनि ताईं पुॼंदा ऐं कराची में रही करे बि कमु कंदा कराची में रहण जे करे त हिते बेसिकली नेसेसिटीज़ अवेलेबल आहिनि असां वटि वेबसाइट असांजे अंडर कंस्ट्रक्शन आहे वेबसाइट उनखे डेवलप कयूं था ऐं सेमिनार्स मुख़्तलिफ़ ऐं ॿियो KTN जो जेको मेन फॉरम आहे तमामु यानी घर वेठे हिकिड़ी अवेलेबिलिटी आहे माण्हुनि खे त इहे फॉर्म इस्तेमालु तव्हांजो KTN जो फॉरम इस्तेमालु थिए थो हिन वक़्तु बि ऐं वेबसाइट जे थ्रू असां हिनखे मार्केटिंग ऐं इंटीरियर में तव्हां पुॼण लाइ कहिड़ा अहिड़ा मेजरमेंट्स वठंदा आहिनि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त एग्ज़िबिशन्स वग़ैरह या शोज़ वग़ैरह शोज़ उनखे सेमिनार्स टाइप असां अरेंज कंदासीं आहिस्ते आहिस्ते जून में असांजो प्रोग्राम आहे लाड़काना में सेमिनार कराइण जो सही उनखां पोइ हिन वक़्तु हुयो कुझु असां सबबनि जे करे न करे सघियासीं अप्रैल में टमाटे जी सीज़न आहे असां वटि लाड़काना वग़ैरह जेको बेल्ट आहे उन में टमाटे पल्प ते असां सेमिनार कराइण जो मूड हुयो पर कुझु प्रॉब्लम्स जे करे असां न कराए सघियासीं ठीकु आहे अच्छा एग्रीकल्चर खे हिन सां कनेक्ट कंदासीं पाण छाजे करे वजह इहा हुनजी आहे त सिंध जो एग्रीकल्चर में तमामु घणो शेयर रहियो आहे जेकर असां मैंगोज़ जी ॻाल्हि कयूं था तॾहिं जेको आहे सभिनि खां घणी एक्सपोर्ट सिंध जे मैंगो जी थिए थी जेकॾहिं असां बम्पर क्रॉप जी ॻाल्हि कयूं था त पाकिस्तान में बम्पर क्रॉप्स थियनि था असां वटि वीट जा शुगर केन जी ॻाल्हि कयूं था त उनमें जाम सारो असांखे शुगर केन अचे थो पर प्रॉब्लम्स जाम सारा आहिनि असां वटि इहे सभु शयूं हूंदे तमामु घणा मसइला आहिनि बिल्कुलु त इन प्रॉब्लम्स खे तव्हां पंहिंजे फोरम तां एड्रेस कीअं कंदा एग्रीकल्चर फॉर्म बेसिकली हिन फॉरम जो असां को हाईलाइट प्रॉब्लम्स इशू करण लाइ घणियूं एजेंसियूं वेठियूं आहिनि उहे हाईलाइट कनि थियूं असां हिनखे प्रॉब्लम्स खे हाईलाइट नाहे करिणो असां हिकिड़े सिंधी माण्हू खे रोज़गार जा मौक़ा प्रोवाइड कंदासीं घर वेठे त इंडस्ट्री ॾे उनखे मोटिवेशन कंदासीं असां इहो न आहे त को प्रॉब्लम्स हाईलाइट करण लाइ काफ़ी एजेंसीज़ वेठियूं आहिनि काफ़ी पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि ऐं स्पेशली हे मां अली साहब खे बि ॾाढो क्रेडिट ॾींदुमि उन हिकिड़े नॉन पॉलिटिकल फिगर हुअण जे बावजूदि बि एॾा इशूज़ हाईलाइट कया आहिनि मीडिया ते जो शायदि पॉलिटिकल पार्टी बि न करे सही अच्छा ठीकु आहे जेकॾहिं इंडस्ट्री हवाले सां वरी मां वापसि अचां उन बैग त असां जेकॾहिं कॉटन जी इंडस्ट्री आहे ठीकु आहे उनमें तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो रोज़गार फ्राहम करण जी हा बिल्कुलु कॉटन इंडस्ट्री में पावर लूम्स वीविंग पावर लूम्स असां ग्रे कपिड़े जूं इनिशियल
4 यूनिट हिकिड़े ॻोठ में आराम सां लॻी सघनि था, जेके 15 खां 20 लख रुपए जी इन्वेस्टमेंट सां ग्रे यार्ड में हुन में का एॾी साइंस बि कोन्हे, उहे लॻी सघनि थियूं। कॉटन एरिया में असांजो जेके डेट एरिया में डेट्स एरिया में ड्राई डेट्स जा प्लांट्स लॻी सघनि था। सही। टोमेटो एरिया जेका आहे टोमेटो पल्प जा लॻी सघनि था। मैंगो एरिया मैंगो पल्प्स जा प्लांट्स लॻी सघनि था। काफ़ी हर एरिया जे बेसिस ते कोहिस्तान आहे, असां वटि कोहिस्तान जे बेल्ट में लाइव स्टॉक जे लाइ लॻी सघे थो। अच्छा, लाइव स्टॉक जे हवाले सां जाम सारा प्रॉब्लम्स रहिया आहिनि मूंखे शुरू खां वठी इशूज़ बि रहिया आहिनि। छा कि लाइव स्टॉक में असां वटि उहे मेजरमेंट्स न आहिनि जेके इंटरनेशनली यूज़ थियनि था, या असां वटि उहे प्रिकॉशन्स न आहिनि लाइव स्टॉक खे कवर करण लाइ। मिसाल जी ॻाल्हि जेकॾहिं मां ॾियां, जो मां पाण इन शयुनि सां बिलोंग कयां थो, जेकॾहिं में जो हिकिड़ो वाड़ो आहे तुंहिंजी हालत तव्हां ॾिठी हूंदी त कहिड़ी हूंदी आहे, या जेकॾहिं पोल्ट्री फार्म आहे त पोल्ट्री फार्म जी तव्हां हालत बि ॾिठी हूंदी कहिड़ी हूंदी आहे। पोल्ट्री फार्म जे बिज़नेस में माण्हू अचण खां पोइ जल्दी भॼी बि वेंदा आहिनि, काफ़ी सारा रीज़न्स आहिनि। त इन जे अंदरि बि तव्हां अवेयरनेस पैदा कंदा कोशिश कबी, पर इहे एग्रो रिलेटेड आहिनि। असां बेसिकली कोशिश उहा कबी त जेके माण्हू हिकिड़ो पोल्ट्री फार्म हणे थो उन में 2 या 3 माण्हुनि खे रोज़गार मिलंदो। असांजी जेका मेन मोटिव आहे अहिड़ी शयूं हुजनि जिते वधि खां वधि माण्हुनि खे रोज़गार मिले। अच्छा, अहिड़ी का शइ जिन तव्हां हींअर अकम्पलिशमेंट कई हुजे? न, हिन वक़्तु ताईं अहिड़ी का बि असांजी सक्सेसिव रेशो अञा सही 0 आहे सम्झो। अच्छा, जेके तव्हांजे पाइपलाइन में हुजनि जेके इशूज़ तव्हां उन्हनि ते कमु कंदा हुजो उहे ॿुधायो असांखे। हा, लाड़काने में हिन वक़्तु असांजो हिकिड़ो इशू टमाटो जो जेको हुयो असांजो दोस्त आहे उनखे रिलेटिव विलिंग हुयो त मां यार नौकिरी नथो वठां, मूंखे छा करणु खपे। उनखे टोमेटो जो सॼो पल्प जो प्लांट वग़ैरह किथां इम्पोर्ट थींदो उहो सॼी असां उनखे स्टडी प्रोवाइड कई आहे। उन में कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स ईंदा एक्सपोर्ट करण में, उनखे एक्सपोर्टर्स सां सॼो अरेंजमेंट असां करे ॾिनी दोस्त खे। अच्छा, इहे जेके शयूं तव्हां कयो था, मुंहिंजे ख़्याल में इहे तव्हां उन्हनि खे करे ॾींदा हूंदा। मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जो थोरो घणो त पढ़ियल लिखियल हुजणु ज़रूरी आहे। छा जेका दिस इज़ अ वेरी टफ फिज़िबिलिटी, जेकर तव्हां सभु शयूं इम्पोर्ट कयो था त पोइ उनखे उन बारे में ॼाण हुजणु खपे। ॼाण हुजणु खपे। असांजो बेसिक रीज़न जेका असांजी सर्विसिस हूंदियूं उहे ई हूंदियूं त उनखे असां जेके प्रॉब्लम्स नज़र अचनि था उहे प्रॉब्लम्स उनखे ख़तमु करे ॾियूं असां। सही। अच्छा, इन खां अलावा जेकॾहिं मां ॻाल्हाइणु चाहियां एग्रीकल्चर खे छॾे करे, जेकर मां प्योर इंडस्ट्री बेसिस ते पाण ॻाल्हायूं, छो तव्हांजी बि प्योर इंडस्ट्री बेसिस ते तव्हां उन में का बि एग्रीकल्चर जहिड़ी का प्रोडक्ट रिलेटिव न आहे, त उन हवाले सां तव्हां छा था सम्झो त कराची में जेके बि इंडस्ट्रीज़ आहिनि, ठीकु आहे, नॉन सिंधी सही, छा उहे तव्हांखे सपोर्ट करण अॻिते? हा, बिल्कुलु कंदा, बिल्कुलु कंदा। छो न कंदा, छो जो सिंध में रहनि था उहो सिंधी, असां छो नेगेटिव उन्हनि खे सोचूं था उहो असां सां न कंदा। सभु करण लाइ तयारु आहिनि, हिकिड़ो बसि इनिशिएटिव वठण लाइ माण्हू को तयारु न आहे, जेको असां इनिशिएटिव वरितो आहे। सही। अच्छा, इहो सभु कुझु तव्हां नॉन सिंधी जी ॻाल्हि कई, डेफिनेटली तव्हांखे हिन में कंदा हेल्प, ऐं सिंधी बि तव्हांखे हिन में गॾु हूंदा। हाणे इहो गॾु हुजण खां पोइ जेको कोई जॉइंट वेंचर ठहे थो, मुंहिंजे ख़्याल में हिन में कुझु प्रॉब्लम्स डेफिनेटली ईंदा आहिनि। तव्हां हुन में कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स आख़िर फेस कया? प्रॉब्लम्स हिमत ताईं अल्हम्दुलिल्लाह असांखे अहिड़ो को ख़ासि प्रॉब्लम नज़र न आयो आहे, न ई फेस थियो आहे असांखे। बाक़ी जेकॾहिं अॻिते अची वियो त पोइ हुनखे ॾिसी वठिबो। अच्छा, असांजी जेका बेसिकली असांजी जेके सर्विसिस आहिनि उहे नॉन प्रॉफिटेबल या असां हुनखे फ्री ऑफ कास्ट आहे। हिनखे हिकु सम्झो सिंधी क़ौम जी, सिंध में रहंदड़नि जी हेल्प आउट करणो आहे, त हुननि को का फ्री ऑफ सर्विसिस न को असांजो इनिशिएटिव आहे त हुन खां पैसा वठणा बिल्कुलु न। ई हिन फोरम जो मक़सदु आहे त को पैसा इन्वेस्ट कंदो, माण्हू वटि पाण वटि सेल्फ सफिशिएंट माण्हू आहिनि, उन्हनि खे अॻिते वधाइणो आहे सिर्फ़ु। अच्छा, इन हवाले सां हिकिड़ी कॉन्फ्रेंस बि रखी हुई आहे मेरा पाकिस्तान जे नाले सां। हुन में कुझु अहिड़ा सेक्टर्स पाकिस्तान जा कवर था कया वञनि जेके अंडर एस्टिमेट रहनि। मिसाल जी असांजो नौजवान तबिको आहे, जेकॾहिं उहो हाइड्रो ते हलाईंदड़ कार ठाहिनि था, हाइड्रो पावर ते हलाईंदड़ कार ठाहिनि था, ऐं पोइ उनखे अॻिते नथो आंदो वञे, उनखे सिर्फ़ु एप्रिसिएशन जी हिकिड़ी घड़ी ॾेई करे उन खां पोइ चुप कराए थो वञे। अहिड़नि सेक्टर्स खे या अहिड़नि शयुनि खे जेके अंडर एस्टिमेट रहनि उन्हनि अॻिते आंदो वञे थो मेरा पाकिस्तान कॉन्फ्रेंस जे अंदरि। बिल्कुलु, मुंहिंजे ख़्याल में तव्हां अहिड़ी के कॉन्फ्रेंसिस डिज़ाइन कयूं आहिनि या अहिड़ियूं एग्ज़िबिशन्स डिज़ाइन कयूं, डेफिनेटली इट विल कॉस्ट अ लॉट, पर मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे इन हिसाब सां बि कुझु करणु खपे जीअं इहो शऊर ओॾे वञी सघे। हा, बिल्कुलु कबो, इन शइ ते बि वर्किंग हली रही आहे, अॻिते हली बिल्कुलु इन शइ खे बि कबो। ठीकु आहे, हिन महिल अहिड़ो को प्लान न आहे? ठीकु आहे। अच्छा, जेके तव्हां सां गॾु पार्टनर्स आहिनि सिंधी इंडस्ट्रीज़ मां डिफरेंट जेके तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो, उहे कराची मां आहिनि या कराची खां ॿाहिरां बि आहिनि? कुझु कराची मां आहिनि, कुझु ॿाहिरां बि आहिनि। ठीकु आहे। मां तमामु सुठो दोस्त आहे, पंहिंजो महिरबान बि आहे, शान डिस्ट्रीब्यूटर्स जो ओनर आहे, कमराबाज़ राजपूत। बिल्कुलु, ही इज़ अ राजपूत, माइग्रेटेड मगर सिंध में माइग्रेट करे आया हुया, नाउ इज़ अ सिंधी, हिन वक़्तु इस्लामाबाद में सेटल आहे, उनजी हेल्प आउट आहे। ॿियो असां ज़ाहिद कमर साहब दोस्त आहिनि मुंहिंजा, तमामु पाक चाइना सिटीज़न एसोसिएशन जा प्रेसिडेंट भी आहिनि, उन्हनि जी काफ़ी मदद शामिल आहे हिन फोरम में। सही। अच्छा, इंटरनेशनली को अहिड़ो को न थियो तव्हांजो हिन सां को कॉन्टेक्ट? न, इंटरनेशनली को बि न थियो आहे, छो जो असांखे कुझु टाइम अरसो पहिरियों ई जेको आहे त हिन शइ खे इनिशिएट कयो आहे अञा। राइट। अच्छा, डेफिनेटली इन हवाले सां अॻिते पंहिंजूं जाम सारियूं टास्क रहंदियूं, छा जेके जॾहिं तव्हां हिनखे एस्टेब्लिश करे चुका आहियो ऐं वेबसाइट अंडर कंस्ट्रक्शन आहे। बिल्कुलु। ऐं सिंधी फोरम इंडस्ट्रियल फोरम खे तव्हां अॻिते वठी वेंदा आहियो, जिन में डिफरेंट मेजरमेंट्स ईंदा वेंदा ऐं अॻिते वधंदो रहंदो, असां हुन ते बि ॻाल्हाईंदा रहंदासीं। हिन वक़्तु तव्हांजो नाज़रीन खे
इन फोरम जे हवाले सां छा मैसेज ॾियणु चाहींदा? मैसेज सिंधी जेके बि आहे नेशन, जेके बि यंग जनरेशन आहे जेको सरकारी नौकरी जे हिकिड़े खाल खां निकिरी कुझु करणु चाहे थो त उहो असां सां कॉन्टेक्ट करे, तव्हां सां कॉन्टेक्ट करे, असां सां कॉन्टेक्ट करे, असां हुनखे फिज़िबिलिटीज़ प्रोवाइड कंदासीं ऐं जेके बि सर्विसिस आहिनि. फिज़िबिलिटी ॻाल्हि त मूंखे यादि आहे त आख़िर केतिरे अमाउंट जी फिज़िबिलिटी हुननि हुजणु खपे, केतिरो अमाउंट हुजणु खपे जो तव्हां हुन गाइड करे सघो? मुंहिंजो लास्ट ईयर चाइना वञणु थियो हुयो ऐं मां ॾाढो डीपली चाइना में विज़िट थियो. उते नंढे घर में जेकॾहिं 10-15 माण्हू आहिनि उन्हनि बि हिकिड़ी हैरत जी ॻाल्हि ॿुधायो, हिकिड़ो स्क्रू ठाहिण जी नंढी प्लांट जी मशीन लॻल हुई घर में ऐं उहो सुबुह जो वञी पंहिंजे फसल मां गंद किचिरो करे रोंबो वग़ैरह करे वापसि अचे जेको आहे त उहो साॻी मशीन हलाइनि पिया पंहिंजा 6-7 घर जा भाती करे. इहे अहिड़ियूं इंडस्ट्रियूं आहिनि जेके 2-3 लखनि खां स्टार्ट थी सघंदियूं. 5 मिलियन ताणी असां इंटीरियर जे हिसाब सां डिज़ाइन कयल आहिनि 3-4 फिज़िबिलिटीज़. अच्छा, इहे तव्हां जेके हींअर त फिज़िबिलिटी तयारु कयूं उहे कहिड़े हिसाब सां आहिनि, कहिड़े हवाले सां आहिनि, कुझु ॿुधाए सघो था? हा बिल्कुलु बिल्कुलु. हिकु त असांजी स्क्रू प्लांट जी आहे जेके नट बुल्ट ठहंदा आहिनि उनजी फिज़िबिलिटी तयारु आहे ऐं बेसिक ॿियूं पल्प जो बॉइलिंग प्लांट आहे उनजी फिज़िबिलिटी तयारु आहिनि. काफ़ी रिलेटेड अहिड़ियूं शयूं आहिनि जेके 3-4 असांजी फिज़िबिलिटी जेके नंढे नंढे पेमेंट ते आराम सां माण्हू. पेमेंट छा आहे, पेमेंट केतिरी आहे, यानी किथां खां केतिरी वरी करे थी आहे? हाणे स्क्रू मशीन 3 लखनि में बि लॻी सघे थी प्लांट. वेंदे तव्हां 10 प्लांट हणो त तव्हां 3 लख रुपए ताईं मिनिमम उनमें 3 लख रुपए. 3 लख रुपया असां पंहिंजे माहौल खे ॾिसंदे कंदे रिस्क फैक्टर खे घटि करे फिज़िबिलिटीज़ ठहियल आहे. ऐं जेका तव्हां इनजी पल्प जी ॻाल्हि करे रहिया उनजी फिज़िबिलिटी उनजी तक़रीबन 2 मिलियन 20 लख खां स्टार्ट आहे. या मुंहिंजे ख़्याल हुजनि बि उन लख पे जेके एग्रो बेस माण्हू आहिनि. एग्रो बेस छा त बेसिकली असां डिज़ाइन अहिड़ियूं कयूं आहिनि जेके एग्रो बेस वधीक हुजनि, छो जो असां माण्हू ॿाराड़ियो माण्हू आहे उहो एग्रीकल्चर सां वधीक रिलेटेड आहे त हुनखे हिकिड़ी नई शइ न ॾेखारिजे, हुनखे उन शइ खे ई वठी वञिजे त बहितर आहे. बिल्कुलु. तमामु घणी महिरबानी तव्हांजी असांखे जॉइन करण लाइ जेके शो में. डेफिनेटली आईंदा बि तव्हां सां इन ते हवाले सां शो कंदा रहंदासीं. नाज़रीन, तव्हां डॉक्टर मीर मुस्तफ़ा साहब जी गुफ़्तगू ॿुधी डेफिनेटली तव्हां में इन सां मोटिवेशन त ज़रूरु आई हूंदी. छा जेके सिंध इंडस्ट्रियल फोरम जेको आहे तमामु ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे असांजी यंग जनरेशन लाइ. उन खां अलावा जेके ऑलरेडी कमु करे रहिया आहिनि एग्रीकल्चर सेक्टर में या एग्रीकल्चर सेक्टर में जेकॾहिं न बि आहिनि ऐं अहिड़ी का इंडस्ट्री हाणे चाहिनि था उन हवाले सां बि डेफिनेटली इन में टेक्निकलिटीज़ काफ़ी सारियूं आहिनि जेके साईं पाण ख़ुदि डील बि करे रहिया आहिनि ऐं साईं विज़िट बि रहनि था डिफरेंट हंधनि ते. ऐं इन खां अलावा इन ई टॉपिक ते असां अॻिते हली करे ॻाल्हाईंदासीं जॾहिं असांजो इहो फोरम काफ़ी सारो डेवलप थी चुको हूंदो. अलाह खां इहो उमेद आहे त इहो फोरम तमामु सुठो डेवलप थिए. इन सां गॾु अॼोके प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो. इजाज़त ॾींदा. अल्लाह हाफ़िज़.